मुंबईतल्या प्रसिद्ध लालबागच्या राजाची ही दृश्य या ठिकाणी पहाटे पारंपरिक विधिवत प्राणप्रतिष्ठा पूजा संपन्न झालेली आहे। पहाटे 6 वाजल्यापासून भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। लालबागच्या ठिकाणी 8000 पोलिसांचा बंदोबस्त, सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आता करडी नजर सर्वांवर असेल। लालबागच्या राजाच्या भोवती आता एआयची सुरक्षा आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लालबाग मंडळ परिसरामध्ये 250 कॅमेरे लावण्यात आले आहेत। मुंबईत गणेश उत्सव मंडळाकडून आता चोख नियोजन केलं गेलं आहे। लालबागच्या राजाच्या भोवती या ठिकाणी एआयची सुरक्षा, मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आता चोख नियोजन करण्यात आले। मुंबई पोलिसांकडून सुरक्षेच्या कारणास्तव पाहणी केली गेली आहे। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। लालबागच्या राजासाठीही आता कडक सुरक्षा व्यवस्था। राजाच्या बंदोबस्तासाठी 8000हून अधिक पोलीस तैनात। लालबागच्या राजाभोवती एआय सुरक्षा कवचही सज्ज झालंय। मुंबईतील गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाची आरती संपन्न झाली। राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मंडळानं यंदा रामेश्वरम मधील रामनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। मुंबईतील खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा 67वे वर्ष आहे। यंदा बाप्पाची मूर्ती रोमन शैलीतील सजावटीत विराजमान आहे। मंडळ प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। गणेश चतुर्थीनिमित्त पुण्यात मोठा उत्साह। मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आगमन मिरवणुकीचं आयोजन। मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार। अमरावतीत 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, 384 ठिकाणी एक गाव एक गणपती संकल्पना। शहरात 1350, ग्रामीणमध्ये 2254 पोलिसांचा बंदोबस्त। नागपुरातही गणेशोत्सवाचा उत्साह। गणेश टेकडी मंदिरात सकाळपासून भक्तांची गर्दी। गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट। भिवंडी शहरात तृतीयपंथीयांकडून गणपती बाप्पाचे थाटात आगमन। गायत्री नगर येथे 5 दिवसीय गणपती बाप्पाचं आगमन। नाशिकच्या राजाचा मुखदर्शन सोहळा पार। सूर्यप्रकाश नवप्रकाश मंडळाचा राजा नाशिककरांचं मुख्य आकर्षण। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं मुखदर्शन संपन्न। अमरावतीत पर्यावरण प्रेमी निलेश कांचनपुरे यांचा गणपती बाप्पाचा आगळा वेगळा स्टॉल। विदर्भातल्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचा स्टॉल। गणेश मूर्ती खरेदी करताना एक वृक्ष आणि मातीची कुंडी भेट। उद्धव ठाकरे आज राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनासाठी जाणार। उद्धव ठाकरे सहकुटुंब सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर जाणार। सोमवारी राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे यांना फोन करून निमंत्रण देण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात साजरा करणार गणेश उत्सव। दरेगावात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करणार। याआधी ठाण्याच्या निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना केली जात होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर। 29 आणि 30 ऑगस्टला मुंबई दौरा। लालबागचा राजा आणि इतर गणपतींचं घेणार दर्शन। जालन्यातील गणेश मंडळांना सेवा शुल्क लावण्याचा निर्णय रद्द करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना। पालिकेच्या निर्णयामुळे मंडळांमध्ये नाराजी होती। गणेशोत्सवासाठी मुंबईत मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ। मुंबई मेट्रो रात्री 1 वाजेपर्यंत धावणार। 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंतच्या मेट्रोच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत बदल। पर्यायी मार्गांचा वापर करावा। वाहतूक विभागाच्या सूचना। 27 ऑगस्टपर्यंत वाहतुकीत बदल। कोकणातील गणेशोत्सवासाठी परभणी विभागाच्या बस वळवल्यात। परभणी विभागातील 115 बस मुंबईकडे वळवल्यात। 8 सप्टेंबरपर्यंत परभणी, गंगाखेड आणि वसमत आगारातून बस मुंबईकडे जाणार।
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी. साताराच्या आनेवाडी टोल नाक्यावर गणेशोत्सवामध्ये टोल फ्री. गणेशोत्सवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा सेना समन्वयक अंकित मोरे यांच्याकडून कोकणवासियांसाठी मोफत बस सेवा. 12 मोफत बस सेवा उपलब्ध. बारामतीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं पथसंचलन. पोलीस ठाण्यापासून गावातील मुख्य चौकातून रूट मार्च. गणेश चतुर्थीच्या आगमन मिरवणुकीसाठी कोल्हापुरातल्या राजारामपुरीत पोलिसांचं संचालन. मिरवणुका शांततेत पार पडण्याचं या ठिकाणी गणेश मंडळांना आवाहन. गणेशोत्सवानिमित्त दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक. सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी उपस्थित. कायदा सुव्यवस्था राखून उत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी बैठक. लाडक्या गणरायाचं आज आगमन. कल्याण डोंबिवलीतील गणपती विसर्जन स्थळाची अप्पर पोलीस आयुक्तांनी केली पाहणी. गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज. 14,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस ऍक्शन मोडवर. दारूची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी पोलीस अलर्ट. दारूची विक्री करणाऱ्या 42 गुन्हेगारांना अटक. मत्स्य व्यवसाय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मंजुरी. नितेश राणेंची मागणी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून मान्य. 161 कोटींच्या निधीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे कृषी मंत्र्यांचे निर्देश. लंडनमधील महाराष्ट्र मंडळ संस्थेला चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करण्यासाठी निधी मंजूर. इमारतीत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी योजनेचा शंभूराज देसाईंच्या हस्ते शुभारंभ. साताऱ्यातील पाटण तालुक्यात कार्यक्रमाचं आयोजन. कोणतेही संकट मुंबईत येणार नाही. पोलिसांनी पूर्णपणे खबरदारी घेतली. गणेशोत्सवात कोणतीही गैरसोय होणार नाही. जरांगींच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये जातीय तेढ निर्माण करू नका. आमचा मराठा समाजाला पूर्णपणे पाठिंबा. धनगर समाजाचे नेते आनंद काळेंचा लक्ष्मण हाकेंना इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी लक्ष्मण हाकेंचे आंदोलन. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश कुलाळ यांचा आरोप. विवलकरांना दिलेल्या जमिनीची रोहित पवारांकडून पाहणी. जमिनीच्या व्यवहारात 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप. संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्याची रोहित पवार यांची मागणी. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देऊ नका. सरकार योग्यरित्या जरांगेंच्या मोर्चाचा विषय हाताळेल. एकनाथ शिंदेंची मंत्री आणि आमदारांना सूचना. बनावट गोरक्षकांचा महाराष्ट्रात सुळसुळाट. गोरक्षकांच्या नावाखाली राज्यामध्ये मोठं रॅकेट. आमदार सदाभाऊ खोत यांचा आरोप. बनावट गोरक्षकांना चाप लावण्याची मागणी. जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं स्वागत. मुंब्र्यात कचऱ्यात सापडले शेकडो मतदान कार्ड. मतदान कार्ड कळवा विभागातील असल्याचं समोर. या मतदान कार्डच्या मदतीनं गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसचा आहे. मालेगावमध्ये मतदान चोरी झाल्याचा माजी आमदार आसिफ शेख यांचा आरोप. सुमारे 42,000पेक्षा जास्त मतचोरी झाल्याचा आरोप. मतचोरी विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढण्याचा निर्धार. जिल्हा परिषद पालिका महानगरपालिकेचं तिकीट खऱ्या ओबीसीलाच मिळायला हवं. डुप्लिकेटला घरचा रस्ता दाखवा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सलगर यांचं विधान. विधानामुळे नवा वाद ओढावण्याची शक्यता निर्माण. जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. जिल्हा सहसंपर्क प्रमुख शिवाजीराव चोथे यांचा राजीनामा. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रेतून भूमिका. ओबीसी नेते राजापूरकर यांनी मांडली भूमिका. मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास हायकोर्टाची मनाई. नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची सरकारला मुभा. कोर्टाच्या मनाईनंतरही मुंबईत जाण्यासाठी जरांगे ठाम.
मुंबई पालिका अखत्यारीतील रस्त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी संस्थांची नेमणूक करणार. बीएमसी रस्त्याच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी 74,54 लाखांचा निधी खर्च करणार. कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी. मुंबई ते रत्नागिरी सिंधुदुर्ग रोरो सेवेला परवानगी. मुंबई ते सिंधुदुर्ग केवळ 5 तासात जाता येणार. नितेश राणेंची माहिती. कोकणात जाणाऱ्या रोरो सेवेची मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी. मुंबई ते रत्नागिरी सिंधुदुर्ग रोरो सेवेला केंद्राकडून परवानगी. यवतमाळच्या खड्डेमय रस्त्यांमुळे यवतमाळचा राजा परिवार सामाजिक संस्था आक्रमक. संस्थेचा स्वतःहून खड्डे बुजवण्याचा निर्णय, तसंच कोणत्याही प्रकारचा कर न भरण्याचा आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. गडचिरोलीच्या 43व्या वर्धापन दिनानिमित्त विजन गडचिरोलीवर चर्चासत्रांचं आयोजन. स्थानिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं सत्रात विविध उपाययोजना सुचवण्यात आल्या. मनोज जरांगेंच्या मोर्चापूर्वी नवी मुंबईत जनजागृती रॅली. मोर्चाबद्दल जनजागृती करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं रॅलीचं आयोजन. राजापुरातील सांगवे बुरंबे इथल्या शाळेतील प्राथमिक शिक्षक महेश सकपाळ यांची बदली. निरोप समारंभावेळी शिक्षक महेश सकपाळांनी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला संविधानाची प्रत भेट दिली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून कौतुक. कोयना धरणाचे सर्व वक्र दरवाजे 3 फुटांपर्यंत उघडले. कोयना नदी पात्रात एकूण 27,300 क्युसेक विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो शाळा प्रशासनाने पालकांच्या ग्रुपमध्ये केले व्हायरल. पिंपरी चिंचवड शहरातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील प्रकार. व्हर्च्युअल मास्क लावून विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल. आरक्षण घेतल्याशिवाय साताऱ्यात परतणार नाही. मराठा क्रांती मोर्चाचा शिवतीर्थावर निर्धार. जरांगेंच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज मुंबईकडे रवाना होण्यास सुरुवात. कराडमध्ये मराठा समाजाचा एल्गार. जरांगेंच्या मोर्चाला पाठिंबा देत हजारो मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी निघाले. कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक. मराठा स्वराज्य भवनाच्या जागेसाठी आक्रमक. महिला उद्योग संस्थेसाठी जागा घेतल्याच्या निषेधार्थ आंदोलन. विश्व पंढरी समोर असणाऱ्या जागेवर लावला डिजिटल बोर्ड. ताडदेवच्या विलिंग्डन सोसायटीतील रहिवाशांचं फायर ब्रिगेड मुख्यालयासमोर धरणे आंदोलन. ओसी मिळवण्याच्या मागणीसाठी आंदोलन. आंदोलनाला गोपाळ शेट्टी आणि मंगलप्रभात लोढांचा पाठिंबा. कोल्हापूर शहरात रस्त्याची दुरावस्था. खराब रस्त्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महानगरपालिकेसमोर जोरदार आंदोलन. भिवंडीतील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. खड्डे कधी बुजवले जाणार, नागरिकांचा सवाल. हिंगोलीत रस्त्याच्या कामाच्या नावाखाली निधीचा अपहार. गावकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. चौकशी करून कारवाईची मागणी. लाडक्या बाप्पांचे घरोघरी उत्साहात आगमन. कोकणात ढोल ताशांच्या गजरात घरोघरी बाप्पांचं आगमन. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सध्या उत्साहाचं वातावरण. लाडक्या बाप्पांचे घरोघरी उत्साहात आगमन. रायगडच्या गोरेगाव येथील अरविंद म्हशेळकर यांच्या घरी पहाटे गणपतीची प्राणप्रतिष्ठा. कोकणात ग्रामीण भागात गणपती बाप्पाचं आगमन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात बाप्पाचं स्वागत. छत्रपती संभाजीनगरात बाजारपेठेत गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची हजेरी. मूर्तीसोबतच विविध आकर्षक सजावटीच्या वस्तूंचीही खरेदी सुरू. सिंधुदुर्गमध्ये पहाटे गणरायाची पुरोहितांद्वारे शास्त्रोक्त पूजा. मूर्तीशाळांमधून सकाळीच गणरायाच्या मूर्ती घरी आणण्यासाठी नागरिकांची लगबग. जम्मू काश्मीरच्या डोडा परिसरात ढगफुटी पुरामुळे 3 जणांचा मृत्यू. 3 पादचारी पूल गेली वाहून. स्थानिक प्रशासन आणि लष्कराकडून मदत कार्य सुरू. कृत्रिम फुलांच्या वापरास कायदेशीर प्रतिबंध घालण्याची मागणी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंना पत्रातून मागणी. कृत्रिम फुलांच्या वापरामुळे फुलशेती धोक्यात.
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घसरले. कांद्याला साधारणपणे प्रति क्विंटल 500 ते 1,600 रुपये भाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.